अनिल भूमकर यांना जे पारितोषिक इथे कॅश प्राइज दिलं जाणार आहे त्यांचे सर्वात जवळचे मित्र महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे संग्रामदादा शिंगारे यांच्याकडून त्या षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे देण्यात येणार आहे। एका षटकाराची किंमत किती झाली? तब्बल 1000 रुपये। लवकरात लवकर या। क्षेत्ररक्षण नांदेड सिटी 11 अजिबात वेळ लावू नका, पटकन खेळायच्यात आपल्याला मॅचेस, तब्बल 12 मॅचेस कव्हर करायच्यात। संडे क्रिकेट क्लब या संघाचे आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत। नांदेड सिटी 11 हा संघ इथे मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय। गोलंदाजी मार्क वरती दोन्ही संघांचा एक एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या, नाव समजणार नाहीत। अनिल आणि अतुल ही जोडी मैदानामध्ये येते। बॅटिंग टीमचे अतिरिक्त खेळाडू आलेले आहेत। फिल्डिंग टीम नांदेड सिटी आपला अतिरिक्त खेळाडू लगेच पाठवून द्या। नाही नाही बॉलिंग अनिल निंबाळकर नाही बाबा। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विजय यांना आमंत्रित केलं जात आहे। लेफ्ट हँडेड बॅटर जे स्ट्राईकला आपण पाहतोय अनिल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अतुल। तर गोलंदाजी मार्क वरती विजय यांना आमंत्रित करण्यात येत आहे। पहिलं षटक आहे, एकच षटक हे पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये इथे कामगिरी करण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज होत आहेत। लेट्स प्ले। पंचांचा इशारा, मॅचला होते सुरुवात। पहिलं षटक, पहिला चेंडू मार्गस्थ होतोय। 40+ क्रिकेट एक जुनं जाणतं क्रिकेट आपण पाहतोय जे मैदानामध्ये संपन्न केलं जात आहे। पहिला चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा आहे। आणि खडकवासला प्रीमियर लीग मध्ये या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार देखील केला आहे। जसं यंग ब्रिगेडला खेळण्याची संधी आहे, त्याचबरोबर लेजंड खेळाडू जे या भागामधील जुने जाणते खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंना खडकवासला प्रीमियर लीग मध्ये देखील खेळण्याची संधी आयोजन कमिटीच्या वतीने या स्पर्धेदरम्यान मिळते, लाभते, त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक आहे। पुढचा बॉल, पुन्हा एकदा फुल टॉस। इथे वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय, सिंगल प्राप्त होतीये। धावसंख्येत 1 ने होणारी वाढ। सुरुवात श्री गणेशा इथे केला जातोय। अप्रतिम असा खेळ दत्ता देसाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केला। आणि ज्या सूचना देण्यात आल्या, ज्यावेळेस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल झाला आणि ज्या सूचना देण्यात आल्या, 100 नाही परंतु थोडंफार कमी जास्त आपण पुढच्या वर्षी खेळवण्याचा प्रयत्न नक्कीच करू। तुमची जर साथ लाभली तर कदाचित 100ही होतील आणि त्याकडे देखील आपण वाटचाल करणार आहोत। पुढचा बॉल, इथे देखील फुल टॉस डाव्या एसटीच्या बाहेर। पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा कळवलाय। आतापर्यंत 3 धावा झाल्यात। पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल, त्यानंतर आलेली अवांतर, अशा 3 धावा एकंदरीत झाल्यात। कॅच द्यायचंय, संग्रामदादांनी दिलं जरा माझ्याकडचे 500 अयो तुला भाऊंना द्यायचं संघाचा नाश्ता हे पावे दे तुझ्या हाताने। संग्रामदादांनी जे पारितोषिक दिलंय ते लगेच अनिल भूमकर यांना प्रदान करण्यात येत आहे। अनिल भाऊ कुठे आहेत? षटकार मारून गेले, मग देऊ नका कोणालाच। हा अच्छा ठीक आहे, दत्ता देसाईंकडे देऊन टाका। नाही नाही 500च आहेत, तिकडे जा। अजून 500 ना, अजून 1000 असतील। हा जिंकलेल्यांची लगेच मॅच आहे, कोणी जाऊ नका, लक्षात ठेवा। जिंकलेल्या टीमची लगेच मॅच आहे। हा चेंडू देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पार, येईल चौकार। 4 धावेंसाठी 4 रन्स। चांगला फटका इथे खेळला जातोय। 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये होणारी वाढ। धावसंख्या आपण पाहतो इथे 11 धावा झाल्यात। 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस। 11 धावा। हा विनर आणि लुजरची लगेच मॅच खेळवली जाणार आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष द्या। अनिल भूमकर 11 आपण थोडंसं लक्ष द्या। या मॅच नंतर जिंकलेल्या संघांची लगेच मॅच होणार आहे आणि त्यानंतर हरलेल्या टीमची पहिला लॉट पहिल्यांदा कंप्लीट करणार आहोत आपण। 6 मॅच कव्हर करणार आहोत। पुढचा बॉल, इथे देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी वेगवान चेंडू इथे हाताळला जातोय। निर्धाव चेंडूची सांगता होती। 11 धावा आतापर्यंत झाल्या। 4 चेंडूंचा खेळ।
पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी इथे संडे क्रिकेट क्लब या संघाने सरशी मिळवली आहे. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल इथे देखील हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. कॅपमध्ये चेंडूला धाडलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडूला धाडून दिलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने 2 धावा तर पूर्ण आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्यामध्ये देखील केलं जात आहे. हा फिटनेस बघा, म्हणजे यंग खेळाडू देखील इथे पाहत असतील तर त्यांना देखील ही सूचना किंवा ही रनिंग बिटवीन द विकेट याकडे देखील तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की कशा पद्धतीने या 3 धावा पूर्ण करण्यात आला. अगदी 30 सर्कलच्या काही अंतर दूरवरती चेंडू गेला, परंतु पहिला रन ज्यावेळेस तुम्ही वेगवान घ्याल ना त्यावेळेस दुसऱ्याची अपेक्षा तुम्ही करू शकता. जेव्हा दुसरा देखील वेगवान घ्याल त्यावेळेस तिसरी तुम्हाला प्राप्त करता येते आणि तेच आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळालं. 3 धावा इथे वेगात पूर्ण करण्यात आल्या. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14. पुढचा बॉल 14 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले आणि त्यानंतर काय फटका इथे सजवलाय. बॉल निघालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पार ठोकलाय. चौकार. संडे क्रिकेट क्लब या संघाने दमदार अशी सुरुवात केली आहे. आक्रमण चढवलंय पहिल्या षटकापासून. 18 धावा पहिल्या षटकामध्ये विजय यांनी खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती अजून एक लेजेंडरी खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती इथे सज्ज होत आहेत. बाबा पानसरे. मध्यंतरामध्ये एक मराठी एक वाहिनी आली होती. बाबा कुठे काय करतायत, इथे आहेत बाबा, आता गोलंदाजी करतायत. आई कुठे काय करते असा ऍक्च्युली तो कार्यक्रम होता, परंतु इथे बाबा आहेत. बाबा काय करतायत, गोलंदाजी करतायत. बाबा पानसरे गोलंदाजी ट्रॅक वरती. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर स्ट्राईकला अतुल, नॉन स्ट्राईक एंडला अनिल. डबल ए ची जोडी आहे. डबल ए यशस्वी जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. अतुल यांच्या बॅटमधून 4 मध्ये 11 तर अनिल यांच्या बॅटमधून 2 मध्ये 5. स्ट्राईक रेट जर बघितला जवळपास सारखा आहे. पुढचा बॉल गती परिवर्तन, चेंज अप पेस आणि पहिल्या चेंडूवरती बाबा पानसरे इथे यश मिळवतात. सेट बॅटर अतुल इथे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. कॉट बिहाइंडची शिकार. यष्ट्यांच्या मागे सुरेख असा झेल टिपला जातोय. स्वप्नील ठाकूर अप्रतिमरित्या झेल यष्ट्यांच्या मागे टिपला जातोय. नवीन बॅटर अतुल यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. किरण, आशेचा किरण, संघासाठी आशा पल्लवित करणारा किरण. सकाळच्या सत्रामध्ये सूर्यकिरण कमी पडतील. संडे क्रिकेट या संघाचा आशेचा किरण मैदानामध्ये येतोय. बघूया तो तळपतोय का. 18 धावा, 1 बॅटर बाद. बाबा पानसरे या ठिकाणी पहिली विकेट मिळवत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने चेंडू टाकलाय. बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सिंगल वेगवान. एकाच धावेवरती समाधान. किरण यांनी आपलं खातं उघडलंय. किरण जाधव एका चेंडूमध्ये 1 धाव त्यांच्या बॅटमधून येते. धावसंख्या 19 फॉलोअर्स ऑफ 1. 19 धावा, 1 बॅटर बाद. बाबा पानसरे अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या परंतु कमबॅक करण्याची संधी आणि त्याचा फायदा इथे घेतला जातोय. अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जात आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. कधी मिड विकेट, कधी लॉंग ऑन, कधी लॉंग ऑफ. वेळोवेळी चेंजेस. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सजवलं जात आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर, त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. इथे देखील बॅटचा स्विंग फार चांगला आहे परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा उजव्या यष्टीच्या बाहेर. निर्धाव टॉट. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या 19. अधिक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. पुन्हा एकदा जागा बनवत योग्य ती जागा चेंडूची दाखवण्यात आली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने थोडंसं पंबल
आणि चेंडू हातातून निसटतोय. बॉल जाईल सीमारेषा पार, येईल नशिबाचा साथ देणारा हा नशीबवान चौकार. 4 धावा. दमदार फटका खेळलाय. अनिल पाटील आपली पाटीलकी बॅटिंग मध्ये दाखवतायत. तो दबदबा, तो रुतबा पाटील यांचा पाहायला मिळतोय. चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 23. पुन्हा एकदा शफल झाले. अक्रॉस दी बॅट. उजय एष्टीच्या लगतचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न तिथे फसतोय. चेंडू शरीराचा वेध. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या मात्र 23 वरती स्थिरावली आहे. दुसरं षटक सुरू आहे. 4 षटकांची ही मॅच आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा सरळ बॅटने इथे उत्तर दिलं. बॅटची एज आणि त्यानंतर थोडंसं आपण म्हणतो ना की वयामानानुसार तेवढा जोश काही खेळाडूंमध्ये नसतो, परंतु जर संधी मिळते तर खेळायचा आनंद तिथे घेतला जातो. 24 धावा 2 षटकानंतर 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या. 4 षटकांची मॅच आहे. पटपट चेंजेस करा. 16 मिनिटं म्हणजे 16 मिनिटच बरोबर खर्च करू नका. थोडी अधिक केली तरी काय हरकत नाही, कमी केली तरी काही हरकत नाही, अधिक नको. गोलंदाजी मार्क वरती नाम आहे सिद्धू. सिद्धू गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. सिद्धेश्वर गणपतीचं नाव आहे. बघूया संकट येत आहे आणि तो विघ्नहर्ता ते विघ्न दूर करेल का? सिद्धार्थ काय सिद्धेश्वर. सिद्धू गोलंदाजी मार्क वरती आहेत. वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं. दोन षटकानंतर 24 धावा. पहिलाच बॉल सिद्धेश्वर यांच्याकडून. सिद्धेश्वर कदम. पहिलाच बॉल अवांतर. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 25. अतिरिक्त धाव मिस्टर एस्ट्रास धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट वेगात फिरवली गेली, परंतु म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. दिवसा ढवळ्या धावांची केलेली चोरी. लेग बाय स्वरूपाची धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 26. सकाळच्या वेळेस खेळपट्टीवरती असंच काहीचं दृश्य दिसतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा कमी वेगाने येतो, कमी उसळीचा मिळतो, त्यामुळे बॅटिंग करणं थोडंसं अवघड होतं. परंतु दुपारच्या 17 नंतर ही बॅटिंग विकेट होते. गोलंदाजाला मात्र फार कष्ट करावे लागतात. सव्वीस धावा झाल्यात. एक बॅटर बाद. पुन्हा एकदा हलक्या हाताने इथे चेंडू हाताळला. कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय. आज जर आपण पाहिलं तर खडकवासला प्रीमियर लीग मध्ये या भागातील सर्व जुने जाणते खेळाडू, ओल्ड इज गोल्ड, आज मैदानामध्ये खेळणार आहेत. आणि त्यांना पाहण्यासाठी, त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. Battery.ai ची टीम देखील सकाळच्या 17 पासून इथे दाखल आहे. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. Battery.ai चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून देखील करतायत. इथे मात्र चांगला झेल टिपला जातोय आणि त्याच दरम्यान किरण जाधव झेल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख झेल घेतलाय. पॉइंटच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. विजय यांनी टिपलेला झेल. मला वाटतं पहिलं षटक विजय यांनीच हाताळलं होतं. 18 धावा खर्च केल्या, परंतु कुठेतरी आता इथे क्षेत्ररक्षणामध्ये धावा रोखण्याचं काम करतायत. करावं लागतं. एखादी गोष्ट झाली नाही म्हणून ती सोडून चालत नाही. तुम्हाला दुसरं काहीतरी नव्याने करावं लागतं. मग ते आयुष्य असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं तर यशाची पायरी चढण्यासाठी दुसरा मार्ग तुम्हाला अवलंबावा लागतो आणि तो प्रयत्न इथे विजयांनी केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. आपण स्पर्धेचा नियम कळवलेला आहे की सगळ्यांनी ब्लॅक ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी परिधान करायच्या. ब्लॅक ट्रॅक पॅन्ट, ग्रे, ब्ल्यू, व्हाईट असं काही चालणार नाही. आलं का लक्षात? आत्ता संडे क्रिकेट क्लब लक्षात ठेवा. पुढच्या मॅचला ही चूक होता कामा नये. पहिली चूक माफ. पुढचा बॉल. इथे खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न होता, परंतु संपर्क झाला नाही. परंतु चांगले रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण होतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. 29 रन्स ऑन अ बोर्ड. आमची धायरीची टीम देखील इथे आलेली आहे. जिवलग क्रिकेट क्लबचे संघनायक देखील इथे उपस्थित आहेत. केतन प्रतिष्ठान देखील संघ इथे उपस्थित आहे. त्याचबरोबर कैलास मामा येवले 11 हा संघ देखील इथे उपस्थित आहे. पुढच्या हाफला खेळणारे संघ उपस्थित आहे. काय उत्सुकता आहे या स्पर्धेची मैदानामध्ये खेळण्याची.
हा चेंडू देखील अक्रॉस दी बॅट. बॅटरची जी शैली आहे ना, आपण बघू शकता प्रत्येक बॉल हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. काही काही शैलीदार बॅटर असेच असतात. काहींकडे ड्राईव्ह असतात, काहींकडे कट शॉट असतात, काहींकडे अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न असतो, काहीशी कलात्मकतेने खेळतात, तर काही फक्त एकाच बाजूला खेळण्याचा प्रयत्न करतात. नेहमीच त्यामध्ये यश मिळणार नाही. तुमच्याकडे वेगवेगळ्या धाटणीचे फटके खेळण्याची क्षमता हवी, अन्यथा गोलंदाज तिथे मात्र तुम्हाला अडकवून ठेवतील. गोलंदाजी मार्कवरती संघाचे संघनायक विकास कारले, विशाल विशाल कारले इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. संघाचे संघनायक कॅप्टन विशाल, नावाप्रमाणे विशाल कामगिरी आपल्या संघासाठी करतील का? 3 मध्ये 30 झालेत. पहिलाच बॉल डावे एसटीच्या लगत, इथे वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती एक धाव देखील मिळते, ती देखील लेगबाई स्वरूपाची. गोलंदाजाने अक्षरशः बॅटरचे पाय पकडण्याचं काम केलंय, पायावरती मारा केलाय. ठाऊक आहे जो स्ट्रॉंग झोन आहे तिथे चेंडू टाकून चालणार नाही. 31 रन्स. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू मिळाला आणि सरळ समालोचन कक्षामध्ये एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार, येईल चौकार, 4 धावा. क्या बात है. मला वाटतं समालोचन आवडलं असेल चेंडूला अथवा बॅटरला, त्यामुळे तो चेंडू समालोचन कक्षामध्ये आलाय. चौकार येतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा झाल्यात. 35. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. विशाल अप्रतिमरित्या कमबॅक. धावसंख्या 35. अजूनही पहिल्या डावातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संडे क्रिकेट क्लब आपण तयार राहायचंय. आपलं फिल्डिंग आहे, आपण लगेच वॉर्मअप करा, लगेच मैदानामध्ये एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही सूचना आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 36 झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहे. आपण लगेच तयार व्हा. आतले क्षेत्ररक्षक बाहेर येण्या अगोदर ती तुम्हाला आतमध्ये एका लाईनीत एका ओळीत जायचंय, या गोष्टीची सूचना तुमच्यापर्यंत दिली जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव जेमतेम मिळेल का? मिळाली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. 37 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद 37. अंतिम चेंडू या षटकातील, लास्ट बॉल या इनिंग मधील. थोडासा छोटा फॉर्मॅट आहे, परंतु संधी हवी आहे. हा छोटा फॉर्मॅट देखील पुष्कळ झालाय. इथे फटका तर सुरेख, दमदार, असरदार. फटक्यामधलं वजन, धावा अर्धा डझन. 40 पार धावसंख्या गेली आहे. 43 झाल्यात. विजयासाठी 44 धाव्यांची गरज आहे. चला, संडे क्रिकेट क्लब एका लाईनीत एका ओळीत लगेच मैदानाचा ताबा घ्या. आणि नांदेड सिटी 11 एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर या. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवून द्या. दुसऱ्या डावाला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. कुठला वेळ खर्च न करता पुढच्या डावाकडे आपण लगेचच वळतोय. तोपर्यंत एक सुमधुर संगीत आपल्या भेटीला येईल. हा, नक्कीच आपण पाहतोय मयूर स्पोर्ट्स या ब्रँडचे सर्वे सर्वा माननीय नारायणजी भालेकर उर्फ राजू भालेकर यांचा आज वाढदिवस आहे. खडकवासला प्रीमियर लीगच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने, सर्व क्रिकेट जगताच्या वतीने राजूभाई आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आज त्यांचा वाढदिवस आहे. मयूर स्पोर्ट्स हा एक ब्रँड ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नेहमीच येताना पाहिलाय, ती क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रदान करण्यात येत आहे, ते राजूभाईंचा आज वाढदिवस. आणि पुन्हा एकदा या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने battery.ai, अनिल भूमकर प्रेझेंट, खडकवासला प्रीमियर लीग, अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीमच्या वतीने राजूभाईंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा.
धन्यवाद. सुमधूर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय, जिथे आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. संडे क्रिकेट क्लब या संघाला 44 धावा इथे डिफेंड करायच्या 24 चेंडूंमध्ये. नांदेड सिटी 11 संघाच्या आघाडीचे दोन्ही बॅटर विशाल कारले आणि त्याच बरोबरीने संदीप उर्फ सँडी. आपण मैदानामध्ये आघाडीची जोडी पाहतोय, तर गोलंदाजी मार्कवरती संघाचे संगनायक सुरेंद्र. सध्या या नावाच्या चर्चा देखील संपूर्ण भारतभर आहेत. थोडंसं साम्य आहे, देवेंद्र नरेंद्र इथे सुरेंद्र. बघूया सुरेंद्र कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. गोलंदाजी ट्रॅक वरती चला आपण मॅच कडे वळतोय. सुरेंद्र गोलंदाजी मार्क वरती आहेत. विशाल कारले कॅप्टन टू कॅप्टन इथे एकमेकांच्या विरोधात आहेत. पहिलाच बॉल इथे मिस टाइम. झेल होईल का? ओ, क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूरवरती. जेमतेम इथे कॅप्टन बचावले गेलेत, परंतु एक धाव नक्कीच मिळेल. अकाउंट तर ओपन केलंय संघाचं देखील आणि स्वतःच देखील. विशाल कारले यांनी धावसंख्या आपण पाहतोय 1 धाव जी इथे पूर्ण केली जाते. संडे क्रिकेट क्लब पहिल्या डावामध्ये 43-44 धावांचा इथे पाठलाग. नांदेड सिटी 11. वा भाई वा, अगदी आपण पाहतोय समालोचन कक्षाला सलामी देणारा उत्तुंग आणि बहारदार टोला सँडी यांच्या बॅट मधून येतोय षटकार 6 धावांसाठी. सिक्सर. धावसंख्येमध्ये 6 धावांची वाढ. धावसंख्या होते ती 7. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट येईल चौकार 4 धावांसाठी. 4 रन्स. धन्यवाद. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. सुरुवात तर दमदार केली आहे. चौकारा पाठोपाठ षटकार संदीप यांच्या बॅट मधून येत आहेत. पहिल्या 3 चेंडूंवरती आलेल्या 11 धावा. षटकारा पाठोपाठ चौकार, एक सिंगल आपण बघितलाय. पुन्हा एकदा मोठा प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पहिल्या विकेटचं पतन. संदीप झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. अतिरिक्त खेळाडूंनी हे व्यासपीठ सोडायचं नाही. जागा बदलून, तुमची जागा बदलून विकेट मिळणार नाही. तुमची जागा एकच. या 11 पेक्षा तुमची जागा महत्वाची आहे. तुम्ही जर नसाल ना तर मॅच चालू होणार नाही. एवढी महत्वाची जागा तुमची आहे. कारण तुम्हालाच माहिती आहे की कुठल्या खेळाडूने झेल घेतलाय, कुठला खेळाडू इथे गोलंदाजी करतोय. बापू जरग यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सर्व जुने जाणते खेळाडू, मी खेळाडूच म्हणेल, व्यक्तिमत्व म्हणणार नाही. आज नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. नांदेड सिटीचा एक सुपरस्टार खेळाडू, वयाची 50 ओलांडलेला एक यंग खेळाडू मैदानामध्ये आलाय. षटकार किंग, पत्रा तोड बॅटिंग करणारा राजू. छोटस नाव आहे परंतु कीर्ती फार महान आहे. राजू 58 वर्षाचा यंग खेळाडू आहे. बघा काय आहे. हा बघा इथे ज्या सूचना आहेत, म्हणजे तुम्ही ज्या वेळेस मैदानाच्या बाहेर जाताना तो टाइम काउंट केला जातो की किती वेळ तुम्ही बाहेर आहे, तेवढ्या वेळानंतरच तुम्ही आतमध्ये यायचं. आणि त्यामुळे राजू सरांना इथे बॅटिंग करता येणार नाही, तेवढा अवधी नाहीये. त्यामुळे पंचांनी योग्य तो निर्णय घेतलाय. बघा खेळ, स्पर्धा किंवा मॅच कुठलीही असू द्या, जे काही नियम आहेत त्या नियमांना पाळूनच आपण स्पर्धा खेळवतोय.
त्यामध्ये असं काही नाहीये की तुम्ही आता 40+ खेळताय म्हटल्यानंतर तुम्हाला सगळे गुन्हे माफ आहेत. नाही, क्रिकेटचे जे नियम आहेत त्या नियमानेच आपण स्पर्धा खेळवणार आहोत. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात राजू ऐवजी राजन. तर स्ट्राईकला राजन आहेत. आल्या पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. निर्धाव टॉट. 11 वरती 1 आहे. नेल्सन धावसंख्या आहे 11 वरती 1. 5 चेंडूंमध्ये 11 धावा, त्यामध्ये 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल 1 विकेट देखील मिळवली आहे 5 बॉलमध्ये सुरेंद्र यांनी. पुढचा बॉल इथे मात्र भरकटला जातोय. अवांतर धाव, वेग धारण करण्याचा प्रयत्न, दिशा भरकटली. दिशा से भटके तो अंपायर की नजरों में खटके. व्हाईट बॉल. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलाय. अवांतर 12 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. जाळं विणला आणि त्या जाळ्यात अलगद जाऊन राजन इथे बाद होत आहेत. सिल्वर डकची शिकार. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. चला, नवीन बॅटर कोण आहे? लगेच आपली जागा तिथून बदला आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये या. लगेच वाह, जुने जाणते खेळाडू जर मैदानामध्ये बघितले ना की आम्हालाही बरं वाटतं. काही काही वेळेस असं वाटतं की या खेळाडूंनी क्रिकेट बंद केलंय की काय, परंतु एवढी चांगली स्पर्धा आहे. पुन्हा एकदा त्या भावना जागा झाल्या. पुन्हा एकदा ते पर्व चालू झालंय की काय. आणि सर्व लेजंड खेळाडू आमच्या दायरीतले देखील आहेत, वडगाव मधील आहेत, त्याचबरोबर नांदेड सिटी आहे, खडकवासला भागातून सर्व खेळाडू आज लेजेंडरी खेळाडू ज्यांनी 1 दशक गाजवलेलं आहे. पारजे भागातील देखील खेळाडू आहेत. या सर्वांना ज्यावेळेस आपण एकत्र मैदानामध्ये बघू ना, खेळण्यापेक्षा त्यांची मैत्री किती घट्ट आहे ते देखील मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. कालच्या दिवसापर्यंत तुम्ही बघितलं असाल, ज्यावेळेस यंग ब्रिगेड खेळत होती ना, फक्त ती टीम अथवा त्यांचे थोडेसे समर्थक होते. परंतु आज जर तुम्ही बघितलं ना, आज मोठी मांदियाळी प्रेक्षकांची देखील होणार आहे. कारण सर्व जुने मित्र आज एकाच व्यासपीठाखाली येणार आहेत आणि त्यामुळे ते प्रेक्षक गर्दी करणार आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती सुनील. स्ट्राईकला असतील विशाल, नॉन स्ट्राईकला विजय. पहिलाच बॉल सॉलिड इन डिफेन्स. असा फटका बघितला ना, असा डिफेन्स बघितला की राहुल द्रविड यांची आठवण होते. क्रिकेट असंच खेळावं लागतं. प्रत्येक बॉलवरती षटकार मारता येत नाही. तुम्हाला काही वेळेस सन्मान द्यावा लागतो चांगल्या चेंडूला. पुढचा बॉल इथे देखील शफल झाले. ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सिंगल तर वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? थांबवलंय. वेळेस नकार. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. संडे क्रिकेट क्लब आणि नांदेड सिटी 11 बऱ्यापैकी एकमेकांना खेळाडू ओळखतात आणि त्यामुळे प्रत्येक बॅटरच्या बरोबरीने क्षेत्ररक्षण तिथे सजवण्याचा प्रयत्न आहे. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. धावसंख्या 13. 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सिंगल तर वेगवान घेतली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 14 धावा. पहिला डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल. पुन्हा एकदा विशाल. सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. स्विच इट. तो प्रयत्न इथे फसतोय. निर्धाव टॉट. सुनील गिरी. क्या बात आहे. काय गोलंदाजी केली आहे. अचूक टप्पा, योग्य नियंत्रण आणि तेवढाच कंट्रोल गोलंदाजी मध्ये आहे. धावसंख्या 13. 14. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. बॉलला फोर्स केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फार मोठा चेस आहे, परंतु चेंडू इथे थांबणार नाही. या सकाळच्या सत्रामध्ये या हिरव्या गालिच्याला अक्षरशः गुदगुला करत चेंडू सीमारेषा पार. येईल चौकार 4 धाव्यांसाठी. यश दीजे. धन्यवाद. 4 धाव्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 18. विशाल यांच्या बॅटमधून आलेला तो चौकार, त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती जेमतेम घेतलेली 1 धाव. 2 षटकानंतर 19 धावा झाल्यात. आता उरलेल्या 2 षटकांमध्ये 25 धावेंची गरज आहे. 12 मध्ये 19 झाल्यात, 12 मध्ये 25 करायच्या आहेत. लीग फॉर्मॅट आहे. या स्पर्धेमध्ये देखील आपण 40+ लेजंड खेळाडूंसाठी हा फॉर्मॅट
हा एक दिवस आपण राखीव ठेवलाय. उद्याच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये स्पर्धा नाही आहेत, परंतु 29 तारखेपासून पुन्हा एकदा Battery.ai अनिल भूमकर प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग यामधील पुढचे 5 दिवस ऑल इंडिया खुल्या गटातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. मग त्यामध्ये पुण्यातील सुपरस्टार खेळाडूंना खेळताना आपण पाहणार आहोत. इथे मात्र मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, बॉल सीमारेषा पार. विशाल यांच्या बॅटमधून विशाल फटका, षटकार 6 धाब्यांसाठी. धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती इथे तेजस यांचं स्वागत केलंय. षटकाराने दुसऱ्या चेंडूवरती जोरदार अपील तर केली आहे, परंतु ही आप अपील आहे. म्हणावा तसा जोश नव्हताच, कारण गोलंदाजाची रिॲक्शन आपण बघितली असेल. धावसंख्या होते ती 25. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकललाय. सिंगल तर वेगवान आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 26. अजूनही विजयाचं समीकरण. 9 चेंडूंमध्ये 18 धावा. जितके चेंडू आहेत ना त्याच्या दुप्पट बनवायचे आहे. एकचा भाव डबल. एक से भले 2. 9 बॉलमध्ये 18 करायच्या आहेत. कशा केल्या जातील का रोखल्या जातील. पुढचा बॉल तेजस बॅट वरतून चेंडू ब्रश. टप्पा पडला इकडे, गेला तिकडे, परंतु तिथे घाई गडबड दिसून आली नाही. एखादा यंग खेळाडू असता तर झेल घेण्याचा प्रयत्न केला असता, लगेच चेंडूने गुंगारा दिला असता. परंतु हे जुनं क्रिकेट आहे, ठाऊक आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेणार आहे. स्वतःला सावरलं आणि त्यामुळे तो चेंडू इथे अडवला गेला. सिंगल. 17 करायचे आहेत. इथे मात्र बिग हिट. विशाल यांना जर का फुलटॉस दिला तर मात्र त्यावरती फुल टोल वसूल केला जाईल. षटकार 6 धाब्यांसाठी. धन्यवाद. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 33. अजूनही आपण पाहतोय 11 धावेंची गरज आहे. इथे देखील बिग हिट. वा भाई वा. विशाल यांच्या बॅट मधून विशाल फटके. तेजस यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. मॅच मधली अक्षरशः हवा काढून टाकणारे षटक. 39 झाल्यात विजयासाठी. अजूनही 5 धावेंची गरज. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धन्यवाद. अप्रतिम असा फटका इथे खेळण्यात आला आणि मॅच मध्ये जो रोमांच आपण बघितला ना, तो रोमांच इथे कुठेतरी कमी होतोय. तेजस यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. विशाल यांच्या बॅटमधून 11 चेंडूंमध्ये 26 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. शेवटच्या 6 बॉलमध्ये 5 धावेंची अजूनही गरज आहे. 6 बॉल 5 रन्स टू विन. गोलंदाजी मार्क वरती अनिल पाटील. पहिलाच बॉल फ्लाइटेड डिलिव्हरी. ती बॅटच्या समोर चेंडू वळवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. बघा काय गोलंदाजी आहे इथे. अनिल पाटील यांनी सुरुवात तर केली आहे. 5 बॉलमध्ये 5 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे महेश. कंपल्सरी चेस हा नियम. 5 मध्ये 5 करावे लागतील. सुपर ओव्हर वगैरे काही नाहीये. बॉल आउट वगैरे काही नाहीये. ते आपण शेवटला बघू. लीग मध्ये काही नाही. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 5 मध्ये 5. पुन्हा एकदा थोडासा वेग इथे धारण केलाय. कव्हर मध्ये चेंडू ढकलला जाईल. सिंगल तर इथे प्राप्त. एकाच धावेवरती समाधान. शेवटच्या 4 मध्ये 4. 4 बॉल मध्ये 4. चला अनिल भूमकर 11 संघाचे संगणक कॅप्टन अनिल भूमकर 11 टीमचे सगळे खेळाडू डगआउटच्या दिशेने या. लगेच या. लगेच टॉस होणार आहे. तुम्हाला वेळ मिळणार नाहीये. एवढा हळवार चेंडू मिळाला, त्याला दिशा दर्शवली आणि इथे मॅच फिनिश. विशाल कारले इथे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच चे मानकरी देखील होत आहेत.
वेल डन, वेल प्लेड. नांदेड सिटी 11 आणि त्यांच्या विरोधात अनिल भूमकर 11. बिग बॅटलला इथे सुरुवात होईल. चला विशाल कारले यांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये या आणि मुजीर यांना विनंती आहे. अनिल भूमकर 11 संघाचे संगणक चला लगेच या टॉस बॉक्स मध्ये, मी तुमचं स्वागत करेल. असं ना मी चला दोन्ही टीमचे कॅप्टन धन्यवाद डीजे. दोन्ही विजेत्या संघांमधील नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतो आणि मी त्यासाठी आमंत्रित करतोय आमचे खऱ्या अर्थाने जिवलग मित्र, ज्यांच्या संघाचं नाव देखील जिवलग क्रिकेट क्लब आहे. अमित सरांना मी विनंती करेल पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभास्ते इथे संपन्न करायचा आहे. जिवलग संघाचे संगणक आहेत आणि नेहमीच आमच्यावरती नितांत प्रेम करणारी मंडळी आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण हा नाणेफेकीचा कौल इथे संपन्न करतोय. आमच्या बरोबर अमित सर जोडले जातात, नांदेड सिटी 11 संघाचे संगणक आणि त्याचबरोबर अनिल भूमकर. दोन्ही विजेत्या संघांमध्ये मॅच असेल, सेम रूल सेम ओव्हर आणि कॉल करत असताना नाण्याच्या एका बाजूला अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूने खडकवासला प्रीमियर लीग असाच कॉल करायचा. स्पिन द कॉइन आणि कॉल कोण करेल? तुम्ही. नांदेड सिटी 11 संघाचा कॉल असेल. यस, स्पिन द कॉइन. अमरदादा खेडेकर. अमरदादा खेडेकर असा कॉल आहे आणि इथे आपण पाहतोय अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन असाच कॉल येतोय. नांदेड सिटी 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करणार. वेळ इथे खर्च न करता पुढील मॅचसाठी शुभेच्छा. अनिल भूमकर 11 या संघाला प्रथमतः बॅटिंग करायची आहे. पुढच्या मॅचसाठी देखील शुभेच्छा आहेत. न्यूज फ्रॉम दी सेंटर. नाणेफेकीचा कौल नांदेड सिटी 11 या संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर बॅटिंगसाठी अनिल भूमकर 11 या संघाला आमंत्रित केलं.